हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? मस्त ना? ओके, आता आपण खूप सारे एकेगाई सूत्र बघितले, म्हणजे 5 एकेगाई सूत्र बघितले आणि प्रत्येकामध्ये तेच सांगितलं आहे की स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करा. आपल्या लाईफचं पर्पज आपल्याला शोधायचं आहे. बेसिकली काय आहे की पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि अ, स्वतःवर फोकस करून आपल्याला पुढे चालायचं आहे. सो हे सगळं ज्ञान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. थिअरी सगळ्यांना माहिती आहे. आता आपण थोडंसं प्रॅक्टिकल करणार आहोत. ओके, इकेगाई सूत्र 5 झाली, बस झाली. इथे मी आता स्टॉप करते. पण आता आपण नवीन सिरीज चालू करतो, ती म्हणजे प्रॅक्टिकल सिरीज आहे. तर आता काय करायचं आहे, स्वतःवर पहिलं प्रेम करायचं आहे. तर स्वतःवर प्रेम करण्यासाठी आपण काय करणार? तर आपण स्वतःसाठी एक्सरसाइज करू शकतो, जिमला जाऊ शकतो, योगा करू शकतो, वॉक करू शकतो, स्विमिंग करू शकतो. अशा खूप साऱ्या गोष्टी करू शकतो ज्या स्वतःला आवडतात. आणि मेन प्रायोरिटी आता जी आपण द्यायची ती आपल्या शरीरासाठी द्यायची. ओके, कारण आपलं शरीर जर व्यवस्थित असेल, जर हे शरीर असेल तरच आपली ओळख आहे. तुम्हाला माहिती आहे का, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जेव्हा माणूस जातो, जेव्हा आपण नेतो, जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं जातं तेव्हा ती जाताना सिद्धी असते आणि जेव्हा बाहेर येते, जर प्राण नसेल त्या शरीरामध्ये, तर नुसतंच शरीर असेल तर त्याला बॉडी म्हणतात. डॉक्टरसुद्धा म्हणतात की बॉडी कलेक्ट करा, तेव्हा सिद्धी नसते त्याच्यामध्ये. सो हेच आहे, हे आपल्याला थोडंसं समजायचं आहे की या शरीराचं महत्त्व काय आहे. हे शरीर आहे म्हणून आपण आहोत. हे शरीर नसेल तर दुसऱ्या क्षणाला आपली ओळखच नष्ट होईल. आणि म्हणूनच आपल्याला या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे, प्रत्येक पेशीचे, प्रत्येक ग्रंथीचे मनापासून आभार मानायचे आहेत आणि आपल्याकडून जेवढं चांगलं चांगलं देता येईल तेवढं आपल्याला चांगलं द्यायचं आहे. तर चांगलं द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर आपण सुरुवात एक छोट्याशा एक्सरसाइज किंवा मसाज म्हणूया त्याच्यापासून करूया. तुम्हाला तर माहिती आहे मी एक हॉलिस्टिक हेल्थ कोच, योगा टीचर आणि त्याचबरोबर इंटरनॅशनली सर्टिफाईड फेस योगा इन्स्ट्रक्टरसुद्धा आहे. सो फेस योगा म्हणजे खूप लोकांना असा डाऊट असतो की नक्की फेस योगा म्हणजे करतात तरी काय? योगा तर सगळ्यांना माहिती आहे, योग करतात, आसनं करतात, राईट. पण फेस योगामध्ये काय असतं की जसं आपण पूर्ण बॉडीसाठी आपण योग करतो त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यावर सुद्धा 57 मसल्स असतात. 57 मसल्स आहेत चेहऱ्यावर आणि त्या प्रत्येक मसल्ससाठी आपण काम करतो, त्याचं स्ट्रेचिंग करतो आणि त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं. आणि ब्लड सर्क्युलेशन झाल्यानंतर मग जे अकाळी येणारे रिंकल्स किंवा डार्क सर्कल्स, पॅचेस, अनइवन टोन, पफिनेस, चेहऱ्यावर येणारी सूज, हे सगळे जे प्रॉब्लेम असतात ना, ते हळूहळू दूर व्हायला मदत होते, कमी 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 व्हायला मदत होते. पिगमेंटेशन वगैरे. ठीक आहे. सो आज आपण सुरुवात करणार आहोत आय मसाज बरोबर. ओके, डोळ्यांच्या खालची वर्तुळं किंवा डोळ्यांवर आलेली सूज, पफिनेस, हे खूप महिलांना ह्याचा म्हणजे प्रॉब्लेम असतो, इवन पुरुषांनासुद्धा. आय मसाज ही अशी गोष्ट आहे की सर्वजण करू शकतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चला पटापट. आता कोणतंही ऑइल तुमच्याकडे जे अवेलेबल आहे, कोल्ड प्रेस असेल तर उत्तम, नसेल तर कोणतंही ऑइल, कोकोनट ऑइल किंवा बदाम ऑइल, ते थोडंसं घ्यायचं आहे, 2 बोटांना लावायचं आहे. ठीक आहे, चल करा माझ्याबरोबर. 2 बोटांना ऑइल लावायचं आहे आणि डोळ्यांच्या खाली असं टॅप करत अप्लाय करायचं आहे, स्लोली स्लोली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. एक दीर्घ खोल श्वास घ्या, सावकाश सोडा. स्लोली स्लोली ओपन युअर आईज. आता सिमिलरली वरसुद्धा आपल्या आयलिडवर, आपल्या पापण्यांवर सुद्धा आपल्याला असं करायचं आहे, टॅप करायचं आहे. टॅपिंगमुळे काय होतं, ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं. सो टॅप करत राहा, डोळे बंद, स्टार्ट टॅपिंग. थोडं थोडं ऑइल त्याला लागू द्या. लास्ट 5 काउंट्स. 5 4 3 2 1. रिलॅक्स. हात खाली. इनहेल करून एक्सेल करा. स्लोली ओपन युअर आईज. ओके, आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, तर आपल्या डोळ्यांच्या ते इकडे जे मसल्स आहेत त्यांना सगळ्यांना स्टिम्युलेट करायचं आहे, आतमध्ये खेचून द्यायचं असं आणि देन रिलॅक्स करायचं आहे. ओके, आणि रिलॅक्स.
स्टिम्युलेट करा. रिलॅक्स. 5 4 3 2 and 1. आता आईज क्लोज करून ठेवा. होल्ड करा. 1 2 3 4 5. स्लोली ओपन युअर आईज. हळूहळू डोळे उघडा. येस. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, ऑइल तर आपण ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे. थोडंसं ऑइल अजून घ्या बोटांना आणि आपलं स्टार्टिंग पॉईंट ऑफ द आय, म्हणजे डोळे जिथून स्टार्ट होतात तो जो पॉईंट आहे हा ॲक्युप्रेशर पॉईंट आहे, इथे ठेवायचा आहे. होल्ड करायचा आहे आणि देन रोटेट करायचं, असं गोल फिरवायचं आहे. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज उलट दिशेने. 5 4 3 2 1. रिलॅक्स. आता इथून स्वाईप करायचं आहे आणि एंडला जायचं आहे. पुन्हा एंडपासून इथे यायचं आहे. इथून इथे, इथून इथे, असं आपल्याला स्वाईप करायचं आहे. चलो स्वाईप करूया. आईज क्लोज अँड स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता एंड पॉईंटला जायचं आहे. इथे होल्ड करायचं आहे. हा ॲक्युप्रेशर पॉईंट आहे. होल्ड करा अँड स्टार्ट रोटेटिंग. रोटेट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता अँटी क्लॉकवाईज उलट दिशेने फिरवा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. श्वास घेऊन श्वास सोडा. आता आपल्याला 2 बोटांचा यूज करायचा आहे. 2 फिंगर्स, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर, हे 2 बोट. ओके. आणि आपल्याला असं सर्क्युलर मोशनमध्ये डोळ्यांच्या भोवती फिरवायचं आहे. 1 2 3 4 and 5. अँटी क्लॉकवाईज उलट दिशेने फिरवा. 5 4 3 2 1. रिलॅक्स. ओके. आता नेक्स्ट एक्सरसाइज आपण जी करणार आहोत ती म्हणजे आपल्या आयब्रोला पिंच करायचं आहे. इंडेक्स फिंगर आणि अंगठा, थंब एकत्र आणायचे आहेत आणि असं आयब्रोला पिंच करायचं आपल्याला. चिमटा घ्यायचा आहे असं. ठीक आहे. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. हात खाली. श्वास घेऊन श्वास सोडा. ओके. आता आजची लास्ट एक्सरसाइज, आपल्याला इंडेक्स फिंगर घ्यायचा आहे आणि आपल्या डोळ्यांवर ठेवायचा. दोन्ही डोळे बंद करायचे आहेत आणि असं ठेवायचं आहे. ओके. आणि इथे रोटेट करायचं आहे असं स्लोली. डोळ्यांना अजिबात दाबायचं नाही आहे. आपले जे आयबॉल आहेत त्यांना दाबायचं नाही आहे. अलगद हात वरती ठेवायचा आहे. ओके. आणि इमॅजिन करायचं की आपण आयबॉलला फिरवायचं आहे, पण ॲक्च्युली त्यांना दाबून वगैरे फिरवायचं नाही आहे. ठीक आहे. चलो सुरुवात करूया. आईज क्लोज अँड स्टार्ट. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज उलट दिशेने फिरवा. 5 4 3 2 1. कीप युअर आईज क्लोज. आईज बंदच ठेवा, डोळे बंदच ठेवा आणि दोन्ही हात एकमेकांवर रब करा. आता डोळ्यांवर ठेवा. पुन्हा एकदा दोन्ही हात एकमेकांवर रब करा. डोळे बंदच ठेवा. पुन्हा डोळ्यांवर ठेवा. हातांमध्येच डोळ्यांना ब्लिंक करा. 1 2 3 4 5. आणि स्लोली हात साईडने बाजूला आणा आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल. येस. डन.
एवढं जरी तुम्ही रोज रात्री झोपताना केलं ना तरी इनफ आहे. तुमचं जर डार्क सर्कल्स, चेहऱ्यावरची सूज, डोळ्यांच्या अवतीभवतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत, रिंकल्स वगैरे आलेले, ते त्याच्यामध्ये तुम्हाला खूप फरक दिसेल. हे करायला सुरुवात करा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटतं आहे. खूप छान शांत झोप पण येईल. ज्यांना झोप येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. आणि आता अजून एक गोष्ट करायची, फक्त एकच गोष्ट. झोपण्यापूर्वी काकडीचा स्लाईस करायचे, दोन काकड्या डोळ्यांवर ठेवायच्या तशा आणि मग झोपायचं. जेवढा वेळ राहील तेवढा वेळ राहू द्या. नंतर तुम्ही जर हल्लात ते पडलं तर ठीक आहे, पण जेवढा वेळ तुम्हाला ठेवता येईल तेवढा वेळ ठेवा आणि झोपा. करून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं, हे एक्सरसाइज केल्यानंतर काय फरक पडला आहे, नक्की सांगा. थँक्यू सो मच. I love you, I like you, and I respect you all. God bless you all. Bye. Thank you.